नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे सिंहगड फार्मला। सिंहगड फार्म हे अगदी सिंहगडाच्या बॅक साईडला आहे। कोंढणपूरपासून आतमध्ये जावं लागतं तुम्हाला, म्हणजे खिरशियापूरच्या अलीकडेच जायचा रस्ता आहे। पुण्यापासून साधारणतः कात्रजपासून 45 मिनिटाच्या अंतरावर हे आहे। तर या ठिकाणी मी का आलो आहे, तर आज या ठिकाणी पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा करण्याकरता आलो आहे। माझी फॅमिली पण मी घेऊन आलो, प्लस यजमानांचा मुलगा पण आहे माझ्याबरोबर। आणि आज या ठिकाणी आत्ताही पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्यात तर पाऊस भरपूर असतो आणि इतर वेळेसुद्धा वातावरण असं एकदम छान असतं। अर्थातच या ठिकाणी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी मी सर्वच काही करणार आहे। आणि या ठिकाणी राहायची व्यवस्था आहे, हॉटेल आहे, रूम आहे, ॲक्च्युली पूर्ण रिसॉर्ट आहे। आणि हे आमच्या यजमानांचं आहे, त्यामुळे माझं येणं असतं या ठिकाणी बऱ्याच वेळेला। आणि आज पण या ठिकाणी आता आलो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे। पूजा पण पाहाल तुम्ही, सत्यनारायणाची पूजा मी अनेक वर्षांपासून करतो आहे। या ठिकाणी जवळजवळ 5-6 वर्ष झाले असतील। आणि आता ह्यावेळेस मात्र जे आमचे देशपांडे म्हणून आहेत, कपिल देशपांडे, ते फक्त नाही आले, त्यांना काहीतरी काम आहे म्हणून, तर त्यांनी मलाच पाठवलं पुढं। तर बघूयात का होत्या आजच्या व्हिडिओमध्ये। सुरू करून माझी गाडी लावली आहे आणि हे आहे रिसॉर्ट। तर म्हणजे हे आपलं खायचं प्यायची व्यवस्था इथे या ठिकाणी आहे आणि इथं आपल्याला करायची पूजा या ठिकाणी। क्रोधः क्रोधगुत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतप्रेतप्राण प्राणदोवा। मित्रांनो, हे आहे सिंहगड फार्म रिसॉर्ट। तर हे रिसॉर्टमध्ये आम्ही चाललेलो आहोत बघण्याकरता खाली काय काय, म्हणजे मी तर पहिल्यांदा आधी पण पाहिले मी, पण आता मनोमय, पद्मनाभ, शामली आणि तो आमच्या यजमानांचा मुलगा, देशपांडेंचा मुलगा, सगळेजण जाऊ आता आतमध्ये काय बघूयात। इथं लग्न कार्य सगळंच होतं या ठिकाणी। इथं मी 2-3 वेळा आलो आहे लग्नासाठी, लावण्यासाठी। असं दिसते सुंदर, वाव, काय सीन आहे। पद्मनाभ, ए पद्मनाभ, अरे पद्मनाभ बघ की कुठून कुठं जायचं रे? तिकडनं पडाल बरं का। सुंदर अप्रतिम नजारा आहे समोर। इकडे ह्या साईडला सिंहगड आहे आणि सिंहगडाच्या सावलीमध्ये असणारं हे सिंहगड फार्म। आम्ही जेव्हा आलो होतो लास्ट टाईम, त्यावेळी ह्या रूममध्ये आम्ही झोपलो होतो। जे प्रत्येक रूम चांगले आहेत म्हणा। आणि हा एक छोटा रस्ता इथून खाली जाण्याकरता, आणि त्या भागात गेम झोन आहे, अजून बरंच काय काय आहे। तर आता मी जास्ती लॉंग व्हिडिओ करत नाही, जो आहे तिकडं ऐकली प्रयत्न करते। हा छोटासा, मित्रांनो, इथं हा छोटासा आहे स्विमिंग पूल, आणि त्याच्या शेजारी हे आहे एक इतर वेळी कार्यालय म्हणून किंवा अजून अदर ॲक्टिव्हिटीज करता हे वापरलं जाणारं ठिकाण। आणि इथं वरती गेम झोन म्हणून एक आहे, आणि त्याच्यावरती एक छानसा बंगला बांधलेला आहे, तिथं पण लोक स्टे करतात। आणि त्याचे काही चार्जेस वगैरे आहेत, त्याप्रमाणे ते घेतले जातात। आणि खायचं प्यायचं राहायचं सगळी व्यवस्था इथे एकदम सुंदर आहे। तर ते तुम्हाला ह्या खालच्या नंबरला तुम्ही कॉल केला तर डिटेल सगळ्या मिळतीलच। असं हे ठिकाण। मित्रांनो, हे आहे सिंहगड फार्म, जे आता आपण पाहिलं ह्या व्हिडिओमध्ये। बाकी हा व्हिडिओ ह्या संदर्भात, म्हणजे पूजा करण्यासाठी आलो होतो। पूजा झाली पूर्ण आणि व्हिडिओ पण छान झाला आणि तुम्हाला तो आवडला। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच, तोपर्यंत धन्यवाद।